दत्त जयंती उत्सवासाठी जाणार आहोत. आत्ता आपण बघितलं असेल की रॉकेट स्टेशन येथे सुरुवातीला उतरावे लागते. त्यानंतर इथे बघा समोर इथे M2M बनून टॅक्सी स्टँड आहे. तिथे आता आपण जाणार आहोत. तिथून आपण मग उचर आयलंडला जाणार आहोत. या कल्पना लॉन्चने जवारदीप येथे जाणार आहोत. पुढे सगळे बीपीडीचे लोक इथे थांबलेले आहेत बसमध्ये. आमचे सोज मास्टर आणि नंतर आम्हाला आमच्या डिपार्टमेंटचा सार्थ अभिमान असणारे मालवणी भाषेवरती प्रभुत्व असणारे आमचे आबा कोयंडे महादेव कोयंडे म्हणून म्हणतात. आणि मुंबई पोर्टलला त्यांची गरज पडली की कल्पना लॉन्चवरती आम्हाला नक्कीच मास्टर सेकंड ग्रेड म्हणून पोस्टिंग घ्यायची नियुक्ती झाली. ते आमच्या आबा कोयंडे हात नमस्कार करायचं आहे. आणि नक्कीच इथून आमची सुरेंद्र जळगावकर या ठिकाणी पाहतो आहे. उच्चारांची आपली सफर चालू आहे. डॉक्टर स्टेशनपासून आत्तापर्यंत आपण आलो आहे आणि कल्पना लॉन्चवरती वरती आपण उभे आहोत. आणि एवढं झालं 2 मिनिटाचा अंतरावर आपल्याला पिक्चर आलं दिसेल. आपण सर्वांचं या ठिकाणी बघताय. या यूट्यूबसाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. आता 2च मिनिटाच्या अंतरावर आपण नक्कीच ज्याचं आगमन होतं आहे, आपण ज्याची आतुरतेनं वाट बघतोय, दत्त जयंतीच्या उत्सवानिमित्त आपण या ठिकाणी आलो आहेत. आणि ते जवारदीप बेट नक्कीच मुंबई पोर्टचं एक नाक म्हटलं जातं आणि चारी बाजूला समुद्र
आणि असलं बेट पाहताना कित्येक वर्ष कित्येक पिढ्या मुंबई पोर्ट्सच्या कर्मचाऱ्यांची या ठिकाणी झाल्यात आणि दत्त जयंतीच्या निमित्ताने प्रत्येक जो कामगार आहे सेवानिवृत्त झाला तरीसुद्धा आणि कामगार असतानासुद्धा या ठिकाणी आपण सगळी देवस्थाने या ठिकाणी पाहतोय आणि त्याचंच या ठिकाणी 2 मिनिटात आता आपण या ठिकाणी प्रस्थान करणार आहोत. येथीला जवळ आलो आहे आणि या ठिकाणी तुमचं पुन्हा एकदा या ठिकाणी सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा आपण या ठिकाणी पाहतोय जवाहरदीप आयलंडला आपण उतरलोय आणि नक्कीच ही आपली मित्रमंडळी कामगार आहेत मुंबई पोर्ट्सचे आणि प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी दत्त जयंती उत्सवानिमित्त आपण सहपरिवार जे कामगार आहेत त्यांच्या फॅमिलीसुद्धा आपण या ठिकाणी पाहतोय आणि नक्कीच आलेला या सर्व पाहुणे मंडळींचं आणि आजचीच सत्कार आणि दत्त जयंतीचा उत्सव प्रामुख्याने ही जी शिलेदार मंडळी आहेत कित्येक वर्ष सातत्याने करतायत आणि दत्त महाराजांकडे मी नक्कीच प्रार्थना करीन यांना चिरायू करा आणि हा जो उत्सव आहे सातत्याने दरवर्षीप्रमाणे चालू राहिला पाहिजे याची आपण नक्कीच खबरदारी घ्या आणि यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवून आपण यांचं या ठिकाणी स्वागत करू. डॉक्टरांचं घ्या पहिले या सर तुमची फॅमिली इकडे आहे. नवनिर्वाचित आमचे डॉक्टर साळवी सर आणि त्यांच्या मिसेस आणि नक्कीच आपण पाहतोय मेडिकल डिपार्टमेंटला आत्ता नवनिर्वाचित झालेले डॉक्टर आकाश नक्कीच कोणालाही मदत करताना सातत्याने अत्यंत चांगला उपचार त्यांच्या माध्यमातून केला जातो आणि नवनिर्वाचित आणि आम्हाला सार्थ अभिमान आहे त्यांचे पिताश्री मरीन डिपार्टमेंटमध्ये काम करत मी सुद्धा मरीन डिपार्टमेंटचा AS या ठिकाणी संतोष कदम पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. चला पुन्हा एकदा यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्याशी आपण जुळलं जातोय आणि आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. मुंबई पोर्ट्स मरीन विभागाचे आमचे फायर ब्रिगेडचे जे स्टाफ आहे आणि त्यांच्या माध्यमातून नक्कीच या संपूर्ण आयलंडचं सुरक्षा ज्यांच्या हातामध्ये आहे आणि प्रामुख्याने उल्लेख करा असा वाटतो चड्डा साहेबांचा 2017 साली जी आग लागली होती त्या आगीच्या माध्यमातून एवढे प्रचंड लोळ होते आणि टँकरला लागलेली आग अख्खी मुंबई उद्ध्वस्त करून दिली गेली असती पण ती आगसुद्धा आटोक्यात आणण्यामध्ये आमचे हे सर्व शिलेदार आज या ठिकाणी त्यांची पोस्टिंग आहे. तिवरेकर साहेब आहेत मनशेकर साहेब आहेत पेडामकर आणि ही सगळी आमची ही मंडळी जी आहेत आणि मरीन विभागाचं नाक ज्यांच्यामुळे म्हटलं जातं की कुठली आग आणि कुठल्याही युद्ध पातळीवर काम करणारे आमचे सेवेकरी आहेत. सेवेकरी मंडळ मुंबई पोर्ट्स प्राधिकरणाचे आमचे फायर ब्रिगेडचा स्टाफ आहे आणि त्यांच्यामुळे हे आयलंड सुरक्षित राहतं आणि अशीच बळ या दत्त जयंती उत्सवाच्या माध्यमातून त्यांच्या हाती राहावं आणि हे पाठबळ सातत्याने टिकून राहावं आणि आमचे मुंबई पोर्ट्सचे कर्मचारी नक्कीच यासाठी धाडसीने काम करतात. त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आणि हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. मुंबई पोर्ट्सच्या पोर्ट विभागातील नक्कीच आपले तिवरेकर साहेब आहेत त्या ठिकाणी तुम्हाला 2 मिनिटात या ठिकाणी संपूर्ण माहिती देतील की कशा पद्धतीने आम्ही ते कार्यवाही करतो आणि कशा पद्धतीने आम्ही कामगार काम करत असतो. तिवरेकर साहेब. बुचर आयलंड हे एसेन्शियल एक जागा आहे की जे मुंबई पोर्ट प्राधिकरण यांच्या अंडरमध्ये येते आणि इथे जे हे टर्मिनल्स आहेत ते ऑइल टर्मिनल्स आहे आणि इकडे लोडिंग अनलोडिंग हा प्रकार चालतो. जे बाहेरच्या जहाजं येतात आणि इथे लोडिंग अनलोडिंग करतात तर त्याच्या सेफ्टीसाठी इकडे फायर सर्व्हिस ही ठेवलेली आहे जेणेकरून इथे 5 जेट्या आहेत त्या 5ही जेट्यांवर
प्रत्येक फायर सर्व्हिसचा स्टाफ तिकडे रिक्रूट केलेला असतो, तिकडे स्टँड बाय ठेवलेला असतो आणि त्याच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण हे जे प्रिकॉशन आहे फायर सेफ्टी प्रिकॉशन आहे हे घेतो. इकडच्या कामगारांना आम्ही अवेअरनेसचं लेक्चर वगैरे आम्ही देतो, डेमो करून दाखवतो आणि अशा प्रकारे ते इकडे अवेअरनेस पण आमचा चालतात. 14 एप्रिलचा प्रोग्राम असतो आमचा, तो श्रद्धांजलीचा प्रोग्राम असतो आणि त्या निमित्ताने आमचा एक सप्ताह वीक असतो आणि त्या माध्यमातून आम्ही सर्वांना इकडे जे कॉन्ट्रॅक्ट आहे, इकडे जे पोर्टरचे कामगार आहेत त्यांना सर्वांना आम्ही ट्रेनिंगच्या माध्यमातून हे संपूर्ण अवेअरनेस हे दाखवतो आणि कसं प्रिकॉशन घ्यायचं याबद्दल आम्ही संपूर्ण माहिती देतो. इन केस एमर्जन्सीमध्ये जर काय घटना घडली तर ते संपूर्ण जे कामगार आहेत ते एकोप्याने इथे काम करतात आणि ही संघटना टाळण्याचा प्रयत्न म्हणतो सुरक्षा. आणि सुरक्षा म्हणजे प्रत्येक धर्माचं, प्रत्येक धार्मिक जे आपण म्हणतो की दत्त जयंती असतील, गुरुज बाबा आहे आणि ह्या ज्या शक्ती आहेत, ह्या शक्तीपीठं आपल्या नक्कीच आयलंडचं सुरक्षा करतायत. आणि आपण म्हणतो मुंबादेवीची मुंबादेवी, आणि मुंबई नक्कीच बुडणार नाही. मुंबादेवीला प्रत्येक आपण हात जोडतो, पण आज या आयलंडवरती अशा पद्धतीने प्रत्येक धर्माचे, प्रत्येक जातीचे जी देवस्थळ आहेत आणि ते पाठराखण करतात. आणि शाकीरशाह बाबाबद्दल म्हटलं की त्या बऱ्याच घटना आहेत की 4 नंबर जेटीला त्या ठिकाणी बऱ्याच लोकांनी बघितलं आहे, घोड्यावर स्वार असलेले शाकीरशाह बाबा चुकलेल्या माणसांना मार्ग दाखवतात आणि मार्गस्थ करून आपल्या सुरक्षित ठिकाणी ठेवतात. ही एक मिरॅकल जागा या ठिकाणी आपण नक्कीच पाहिली. धन्यवाद. या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पुढच्या घटनास्थळी भेटूया. शाकीरशाह बाबाच्या देवस्थानाच्या आपण पायऱ्यावरती आहोत आणि त्या ठिकाणी आपण शक्तीच्या भेट नक्कीच देणार आहोत. आणि म्हटलं जातं प्रत्येक जसं दत्त जयंतीचा उत्सव होतो तसं उरूससुद्धा या ठिकाणी केला जातो. आणि दत्त जयंतीच्या नंतर हा उरूस सभा केल्यानंतर जे मुसलमान आमचे बांधव आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतात आणि एका मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी होते आणि हे देवस्थान जागृत देवस्थान असं म्हटलं जातं. धन्यवाद. आता काय करायला लागेल मग त्या रस्त्याच्या सगळं पाणी काढून गेलं तुझे ते तुझ्या भावाला मोठ्या जळू तिथं आपल्याला नको घेऊ बाहेरचं किती दिलं किती किती लेटरवरतीच केलं